ठीक आहे, आपण पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स मधला हा पार्ट बघायला लागलोय जो आपल्याला बोर्डला नाही, पण आता कसं केलंय, जरी बोर्डला पॉईंट नसला तरी तो सीईटीला आणि जीईला आहे, त्यामुळे मी तो पॉईंट कंटिन्यू करतोय. जनरल इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री इन एक्स अँड वाय. जनरल इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री एक्स अँड वाय, ऑफ सेकंड डिग्री इन एक्स अँड वाय, काय इक्वेशन्स? x square plus 12xy plus by square plus 2gx plus 2fy plus c is equal to 0. Represent pair of lines. Represent pair of lines. If delta is equal to 0, that is a at g, h b g of c is equal to 0. Is equal to 0, or ABC plus 2FGH minus F square minus G square minus CS square is equal to 0. आता मागच्या लेक्चर मध्ये आपण जनरल इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री इन एक्स अँड वाय बघितलेलं आहे. ax square plus 2hxy plus by square plus 2gx plus 2fy plus 0. रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन डेल्टा इज इक्वल टू 0 म्हणजे AHG HBF GFC काय पाहिजे? 0 पाहिजे. ठीक आहे, म्हणजे आता समजा हे इक्वेशन हे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स आहे काय, जरा मागचा व्हिडिओ काढून बघा. असेल तर त्याचा डेल्टा 0 येतो, म्हणजे हा डिटरमिनंट AHG HBF GFC काय तो 0 येतो, म्हणजे ABC प्लस 2FGH मायनस F स्क्वेअर मायनस G स्क्वेअर मायनस C स्क्वेअर किती येतो? 0 येतो. असेल तर स्ट्रेट लाईन्स असते, ते जर 0 आलं तर मागच्या व्हिडिओ काढून बघा. आता दुसरी गोष्ट आहे की हा पॉईंट बोर्डला नाही पण सीईटीला आणि जेईला आहे, त्यामुळे मी कंटिन्यू करतोय. असं काही नाही तुम्ही हा पार्ट बोर्डला करू नका, पण सीईटीला आणि जीला मात्र लागणार, त्यामुळे कराच तुम्ही पॉईंट. ठीक आहे, एक्झाम्पल बघा कसं आहे. नेक्स्ट थोडंसं वेगळं आहे. एक्सरसाइज 3 मधलं फाइंड द सेपरेट इक्वेशन ऑफ लाइन्स. फाइंड द सेपरेट इक्वेशन ऑफ लाइन. लाइन दिलेली आहे x minus 2 चा स्क्वेअर minus 3x minus 2y plus 1 plus 2y plus 1 square is equal to 0. लिहून घ्या, 3 मार्काला पडतंय. फाइंड द सेपरेट इक्वेशन ऑफ लाइन. आता पहिल्या एक्सरसाइज मध्ये जे सेपरेट इक्वेशन घेतलेले आणि हे सेपरेट इक्वेशन यामध्ये फरक आहे. काय म्हटलं, पहिल्या एक्झाम्पल मध्ये जे सेपरेट इक्वेशन हे सेपरेट इक्वेशन याच्यामध्ये थोडासा फरक आहे. काय फरक आहे म्हणून सांग. सोल्युशन given x minus 2 चा स्क्वेअर minus 3x minus 2y plus 1 plus 2y plus 1 square is equal to 0. आता हे सगळं सॉल्व करत बसायचं नाही, सॉल्व केलं तर भरपूर मोठे एक्झाम्पल होईल. मग काय करायचं आपण, पुट स्मॉल x minus 2 is equal to capital X आणि दुसरा ब्रॅकेट पण सेम आहे, स्मॉल y plus 1 is equal to capital Y. Therefore equation 1 becomes x square बरोबर, x minus 2 म्हणजे x मानलाय, 3xy plus 2y square is equal to 0. आता ह्याचे फॅक्टर काढणे काय अवघड नाहीये. ह्याचे फॅक्टर कसे येणार, हा आणि हा गुणाकार, म्हणजे ऍडिशन हा मधला नंबर असतो, -3 ऍडिशन पाहिजे आणि गुणाकार किती पाहिजे 182. असे दोन नंबर आहेत का, आहे. -2 -1 ऍडिशन केली की -3 आणि गुणाकार केला की काय तो +2, म्हणजे ह्याचे फॅक्टर पडतात. कसे पडणार, x स्क्वेअर -2xy -xy -2xy -xy -3xy plus 2y square is equal to 0. ह्यांच्यातून आपण कोण कॉमन पडे x राहणार काय, x -2y. ह्यांच्यातून कोण कॉमन काढणार, परमेश्वराने तुमचं प्लॅनिंग पुढचं तयार करून ठेवले की पुढचा ब्रॅकेट पण x -2 आहे. गॉड प्लॅनिंग आहे हे, परमेश्वराने तयार करून ठेवलेलं प्लॅनिंग आहे. पहिल्यांदा x -2 आहे, तुम्हाला कॅपिटल X कॉमन काढतो, पण पुढचा पण ब्रॅकेट x -2 आहे, फक्त कॉमन काय घ्यायचा हे तुम्ही ठरवायचं. सगळ्याच गोष्टी देव करून नाही, काही गोष्टी तुम्हाला करायला लागणार. मला वाटतं -y कॉमन घेऊया, -xy मायनस प्लस 2y दोन ब्रॅकेट आले, x -y आणि x -2y is equal to 0. Therefore its separate equation are
इट्स सेपरेट इक्वेशन आर कसले मिळाले दोन इक्वेशन एक x मायनस वाय इज इक्वल टू 0 अँड कॅपिटल X मायनस 2y इज इक्वल टू 0 संपलं फक्त ह्याला x मानायचं आणि ह्याला मग एवढ्याला बोलतोय 3 मार्क देणार तुम्हाला पुढे अजून आहे पुढे काय करायचं तुम्हाला सांगतो आपण ज्या व्हॅल्यू पुट केलेल्या आहेत त्या आपण यूज करायच्या म्हणजे तुम्ही कॅपिटल X ला ठिकाणी काय म्हणलं x मायनस 2y that is x minus y is equal to 0 म्हणजे ह्याच्या ठिकाणी स्मॉल x minus 2 वापरायचा आणि y च्या ठिकाणी काय वापरायचं कॅपिटल y च्या ठिकाणी कॅपिटल x minus y आहे ना कॅपिटल y is equal to y plus 1 is equal to 0 therefore x minus 2 minus y minus 1 equal to 0 x minus y minus 2 minus 2 minus 3 is equal to 0 और दुसरं काय आहे x minus y is equal to 0 आणि x minus 2y is equal to 0 लक्ष द्या x minus 2y x minus 2y काय आहे ना x किती आहे स्मॉल x minus 2 minus 2y किती आहे सांगा small y plus 1 is equal to 0 then x minus 2 minus 2y minus 2 is equal to 0 then x minus 2y minus 2 minus 2 minus 4 is equal to 0 हे तुमचे रिक्वायर्ड सेपरेट इक्वेशन असेल आणि दोन्ही सेपरेट इक्वेशन हे जरी होमोजिनियस इक्वेशन असलं तरी दोन्ही सेपरेट इक्वेशन मिळताना तुम्हाला पासिंग थ्रू ओरिजिन मिळत नाहीये का कारण ही लाईन पासिंग थ्रू ओरिजिन नाहीये हे सेपरेट इक्वेशन काढले की x ची व्हॅल्यू तिथं वापरायची y ची व्हॅल्यू तिथं वापरायची सॉल्व्ह करायचं आहे काहीही अवघड नाही लिहून घ्या तुम्हाला मी एक होमवर्कला देतो तुम्ही एक असं सेपरेट इक्वेशन काढायचा मी तुम्हाला एक होमवर्कला देतो मस्तपैकी फाइंड द सेपरेट इक्वेशन ऑफ द लाइन्स फाइंड द सेपरेट इक्वेशंस ऑफ द लाइन्स सेपरेट इक्वेशन काढायचं आहे फाइंड द सेपरेट इक्वेशन ऑफ लाइन्स 10x plus 1 चा स्क्वेअर plus x plus 1 y minus 2 minus 3 y minus 2 चा स्क्वेअर is equal to 0 कॅपिटल x ला स्मॉल x plus 1 ला कॅपिटल x माना आणि स्मॉल y minus 2 ला कॅपिटल y मानल्यावर काय होणार 10x square plus xy minus 3y square आणि हे इक्वेशन तुम्ही सॉल्व्ह करायचं जरी हा बोर्डला पॉइंट नसला जनरल इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री तरी तो सीईटीला आहे हे लक्षात घ्या ठीक आहे नेक्स्ट एक्सरसाइज 3 हा संपूर्णपणे बोर्डला नाही आहे पण सीईटीला आहे तर नेक्स्ट लिहून घ्या क्वेश्चन 3 एक होमवर्क दिले तुम्ही पर्सनल व्हॉट्सअप वर सोडवायचं आणि टाकायचं नेक्स्ट क्वेश्चन फाइंड पी एंड क्यू फाइंड पी एंड क्यू फाइंड पी एंड क्यू if the equations find P and Q if the equation px square minus 8xy plus 3y square plus 14x plus 2y plus q is equal to 0 represent pair of perpendicular lines represent a pair of perpendicular lines लिहून घ्या examples व्यवस्थित लिहून घ्या आता तुम्हाला काय विचारलं ही इक्वेशन रिप्रेझेंट पेअर ऑफ लाइन्स आहे तर फाइंड पी एंड क्यू लक्षात घ्या ही इक्वेशन रिप्रेझेंट पेअर ऑफ लाइन्स आहे तर फाइंड काय करायचं आपल्याला पी एंड क्यू लक्ष द्या अतिशय सोपा आहे सोल्युशन गिवन इक्वेशन आहे बघा फाइंड पी एंड क्यू रिप्रेझेंट पेअर ऑफ लाइन्स
मग ही जर लाईन असेल तर ह्याची कंडिशन लक्षात ठेवा. डेल्टा इज इक्वल टू 0 डिटरमिन AHG HBF GFC इज इक्वल टू 0 किंवा डिटरमिन सोडवण्यापेक्षा ABC प्लस 2HH मायनस F स्क्वेअर मायनस BC स्क्वेअर मायनस C स्क्वेअर 0 हे इक्वेशन वापरा म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. सोल्युशन गिव्हन इक्वेशन आर of line R px square minus 8xy plus 3y square plus 14x plus 2y plus q. q आणि 9 मधला फरक लक्षात घ्या. q मी थोडासा पाय मोडलेला आहे म्हणून तो q आहे. कंपेअरिंग काय कंपेअरिंग करणार तुम्ही ax square आपलं जनरल इक्वेशन कंपेअरिंग करायचं 2hxy plus by square plus 2gx plus 2fy plus c is equal to 0. कंपेअरिंग केलं a किती मिळाला p 2h किती मिळाला -8 b किती मिळाला 3 2z 14 2f2 आणि cq मिळाला आणि cq हे लिहून घ्या. हे आता मी पुसणार आहे त्यामुळे स्क्रीनशॉट मारून घ्यायचा. C आणि Q. हा आता ठीक आहे आपण आता सॉल्व करूया. ह्याच्यात h ची व्हॅल्यू परत सॉल्व करूया. -2h आहे h -4 a ची व्हॅल्यू p h ची व्हॅल्यू -4 b ची 3 g किती होणार 2 तिकडे पडवल्या 7 आणि f किती होणार 1. ठीक आहे. आता बट इक्वेशन 1 but given line line 1 represent perpendicular lines, represent pair of perpendicular lines. आता pair of perpendicular lines कंडिशन्स काय आहे. आता हे जे इक्वेशन आहे ax square plus 2hxy plus by square plus 2gx perpendicular लाइन ची कंडिशन काय आहे आणि पॅरलल लाइन ची कंडिशन काय आहे. तर परपेंडिकुलर लाईनची कंडिशन a प्लस b 0 असतो आणि पॅरलल लाईनची कंडिशन आहे h स्क्वेअर इक्वल टू ab. हे आपण एक्सरसाइज 2 मध्ये बघितलेलं आहे. हे बोर्डला आहे. परपेंडिकुलरची कंडिशन a प्लस b आहे पॅरललची कंडिशन h स्क्वेअर इक्वल टू ab. बट दिलेली लाईन ही काय परपेंडिकुलर आहे. देयरफॉर a प्लस b इज इक्वल टू 0. a किती येतो p आणि b आहे 3 p प्लस b इक्वल टू 0 p किती आला -3 a प्लस b इज इक्वल टू 0. आता p मिळाला आणि आता काय काढायचं q p आणि q दोन्ही गोष्टी तुम्हाला फाइंड करायच्या. आता q काढण्यासाठी परपेंडिकुलर लाइन्स ही लाईनच आहे ना. परपेंडिकुलर लाइन्स ही पेअर ऑफ लाइन्सच आहे. मग पेअर ऑफ लाइन्सची कंडिशन काय आहे. देयरफॉर गिवन लाइन 1 रिप्रेझेंट पेअर ऑफ लाइन्स आता ही पेअर ऑफ लाइन्स आहे. Therefore, delta is equal to 0. मतलब delta चा डिटरमिनेंट काय असणार AHG HBR GFC is equal to 0. ह्याच्यापेक्षा हे सोपं जातंय. ABC plus 2HH minus F square minus BG square minus CH square is equal to 0. हे इक्वेशन खूप सोपं जातंय त्याच्यापेक्षा. हा आता व्हॅल्यू वापरू शकता आणि तुम्हाला Q मिळेल. P तर मिळेल परपेंडिकुलरची कंडिशन वर. आता ह्या व्हॅल्यू ह्या मध्ये वापरायचं. A ची व्हॅल्यू किती आहे P B ची व्हॅल्यू किती आहे 3 C ची व्हॅल्यू किती आहे Q इथे Q मिळालेला आपल्याला C प्लस 2 F किती आहे F1 C G7 H -4 मायनस F स्क्वेअर A म्हणजे P F म्हणजे 1 स्क्वेअर मायनस BG स्क्वेअर B 3 Z 7 स्क्वेअर मायनस CH स्क्वेअर C म्हणजे Q हा Q आहे 9 नाही आहे Q CH स्क्वेअर H आहे -4 स्क्वेअर इज इक्वल टू 0. असं आहे ना ही कंडिशन. आता तुम्हाला हे दिसत नसेल थोडासा मी कॅमेरा चेंज करतो. ओके. हा आता इकडे लक्ष द्या. ह्या व्हॅल्यू AHGHBF च्या ह्याच्यामध्ये वापरा. P ची व्हॅल्यू तुला किती आली -3 म्हणजे P ची व्हॅल्यू आपण -3 लिहू शकतो. -3 3Q प्लस 2 7 चौक -28
मायनस पी ची व्हॅल्यू परत -3 1 स्क्वेअर -3 into 7 स्क्वेअर आणि क्यू ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे -4 चा स्क्वेअर. पी ची व्हॅल्यू फक्त आपण इथे वापरलेले -3 म्हणजे हे -9q झालं. हा क्यू आहे आणि हा -9 आहे. 9 चा पुढे पाय मोडलाय, क्यू चा मागे पाय मोडलाय. -56 मायनस मायनस प्लस 3 -3 into 49 7 चा स्क्वेअर मायनस क्यू आणि -4 चा स्क्वेअर 16 क्यू इज इक्वल टू 0. देयरफॉर -9q आणि -16q क्यूच्या टर्म मी पुढे आणले, क्यूच्या टर्म पुढे आणले. राहिले किती -56 प्लस 3 -147 पाडेपाठ बाई 49 3 जा -147 -25q -53 -147 is equal to 0. -15q -200 is equal to 0. -25q is equal to 200. Therefore 25q is equal to 200 by -25 is equal to q is equal to 200 by -25 is equal to -8. Thus q बरोबर -8. Thus p बरोबर -3 आणि q बरोबर -8. या दोन व्हॅल्यू काढायच्या होत्या. काही अवघड नाहीये, हे लक्षात घ्या. फाइंड p and q if the equation 3x² - 8xy + 3y² हे इक्वेशन दिले, पण रिप्रेझेंट पेअर ऑफ परपेंडिक्युलर लाईन्स. ठीक आहे, गिवन लाईन द्यायची, कंपेअरिंग करून व्हॅल्यू मिळतात. परपेंडिक्युलर लाईनची कंडिशन a + b आहे, पॅरलल लाईनची a² = a, परपेंडिक्युलर वरून p मिळतो, मिळालेला p. पण रिप्रेझेंट पेअर ऑफ परपेंडिक्युलर लाईन्स. परपेंडिक्युलर लाईन्स म्हणजे की पेअर ऑफ लाईन्स आहे. पेअर ऑफ लाईन्स दिलेलं जर जनरल इक्वेशनचा पेअर ऑफ लाईन असेल तर डेल्टा इज इक्वल टू 0, ए जी एच बी एफ जी एफ सी झिरोच असणार. हे पार्ट करण्यापेक्षा हे पार्ट करा. एबीसी + 2fgh - f² - bg² - c² इज इक्वल टू 0 आणि त्याच्यामध्ये त्या व्हॅल्यू वापरा, तुम्हाला पी आणि क्यू मिळणारच. लिहून घ्यायचं पाहिजे. ठीक आहे, असं आणखीन एक एक्झाम्पल आपण घेऊया. फाइंड पी एंड क्यू इफ द इक्वेशन्स, एक्सरसाइज मधलंच आहे. फाइंड पी एंड क्यू इफ द इक्वेशन्स 2x² + 8xy + py² + qx + 2y - 15 is equal to 0 represent pair of parallel lines. Represent pair of parallel lines. तुम्हाला काय फाइंड करायचंय? पी आणि क्यू. आता इकडे लक्ष द्या. गिवन इक्वेशन ऑफ लाइन्स आर, गिवन इक्वेशन ऑफ लाइन आर 2x² + 8xy + py² + qx + 2y - 15 is equal to 0. Comparing ax² + 2hxy + by² + 2gx + 2fy + c is equal to 0. ठीक आहे, नेहमीप्रमाणे कंपेअरिंग करायचं. a ची व्हॅल्यू म्हणजे 2, a ची व्हॅल्यू म्हणजे 8, b मिळाला p, 2c मिळाला q, 2f मिळाला 2 आणि c मिळाला -15. a ची 2 बरोबर आहे, h बरोबर 4 होतो, 2 न घालून. b बरोबर आहे, g मिळाला q/2, यात परत 1 मिळतो. ठीक आहे, c -15. But line 1 represent parallel lines. But line 1 represent parallel lines. आता हे जर पॅरलेल असेल तर कंडिशन्स काय? h² is equal to ab. हा h², h किती आहे? 4 चा स्क्वेअर is equal to a2 आणि bp आहे. 16 is equal to 2p, p is equal to 16/2, p is equal to 8. इथं मात्र पॅरलेलची कंडिशन वापरायची. h² is equal to ab. हे लक्षात घ्यायचं. कशी कंडिशन वापरायची? पॅरलेलची. h² is equal to ab. समजलं? आणि पॅरलेल लाईन ही सुद्धा लाईन असते. गिवन लाईन रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन्स, डेल्टा इज इक्वल टू 0, then abc + 2fgh - f² - bg² - c² is equal to 0.
इथपर्यंत घेऊन घ्या. आता ह्या व्हॅल्यू त्याच्यात वापरून आपण क्यू काढायचा आहे. ह्या व्हॅल्यू ह्याच्यामध्ये वापरून आपण काय काढायचं आहे क्यू. शिस्त. आता ए ची व्हॅल्यू किती आहे 2, बी ची पी, सी ची -15 प्लस 2 F1 Z क्यू बाय H4 माइनस F स्क्वेअर 2 F किती आहे F1 माइनस BG स्क्वेअर B P Z क्यू बाय 2 चा स्क्वेअर माइनस C स्क्वेअर -15 आणि H इक्वल फोर्स. हे दिसतंय का बघा तुम्हाला, नाहीतर मला व्हिडिओ थोडासा इकडे करावा लागणार आहे. हो, थोडासा मी व्हिडिओ फिरवतो. ठीक आहे. आता इकडे लक्ष द्या. इथं पी ची व्हॅल्यू आपण किती वापरू शकतो 8 वापरू शकता. 2 into 8 into -15 2 cancels plus 4 q -2 minus p q square by 2 by 4 इथं 4 आहे. minus plus 15 into 16 is equal to 0. minus plus 16. Okay? 4 square 16. 15 टे 120 -240 पाडवायचे प्लस 4q -2 pq p किती आहे 8 ना. करेक्ट. मी ते 8 वापरू शकतो आपण pq स्क्वेअर च्या ठिकाणी 8/4 -2q स्क्वेअर आणि प्लस 15 16 किती पाडवायचे 240 is equal to 0. 240 cancels. -2q square plus 4q -2 is equal to 0. Minus common घ्या. 2q square minus 4q plus 2 is equal to 0. Minus 0 लावून द्या. 2q square minus 4q plus 2 is equal to 0. Then 2 is common. q square minus 2q plus 1 is equal to 0. 2 0 लावून द्या. 0 त्याला 0 करता येईल. q square minus 2q plus 1 is equal to 0. Therefore q square minus 2q plus 1 complete square है. q minus 1 square is equal to 0. Therefore q minus 1 is equal to 0. q is equal to 1. Thus p is equal to 8 and q is equal to 1. Same to same मागच्या सारखा आहे. फक्त इथे पॅरलल लाईन्स कंडिशन दिली होती. त्यामुळे वापरताना फॉर्म्युला पॅरलल लाईनची कंडिशन वापरायची स्क्वेअर इज इक्वल टू आणि सॉल्व्ह करायचं. ठीक आहे. आता इथं मी सीईटीचा पार्ट पण कव्हर केलेला आहे, जीचा पार्ट पण कव्हर केलेला आहे. हा जरी बोर्डला नसला पॉईंट तर सीईटी जीला आहे. त्यामुळे व्यवस्थित स्टडी करा. आता पुढच्या वेळी आपण नवीन टॉपिक चालू करा. ह्याचे व्हिडिओ सगळे व्यवस्थित बघून घ्या, कारण ह्याच्यावर टेस्ट घेणार आहोत आपण. ओके.